तर आपण मित्रांनो आज बनवणार आहोत पालक मटरची भाजी। तर बघू शकता कशी मस्तपैकी एकदम सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने घरच्या घरी आपण पालक मटर भाजी बनवली आहे। तर ती एकदम म्हणजे सुगंध इतका छान येते ना। तर कशी बनवायची संपूर्ण स्टेप बाय स्टेप मी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि बनवून सुद्धा दाखवणार आहे। तर व्हिडिओला कुठेही स्किप करू नका, मिस करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघत राहा। आणि जर चॅनलवर नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपण अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यासाठी आणतो। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथं आपण साहित्य काय काय घेणार आहोत। तर मी इथं पालकची भाजी घेतलेली आहे आणि पालकची भाजीसोबत इथं वाटाणेसुद्धा घेतलेले आहेत। तर तुम्ही वाटाणे असे सोलून घ्यायचे एकदम या पद्धतीने मी घेतलेले आहेत, तुम्ही तुमच्या आकाराने घेऊ शकता। तर नंतर जे पालकाचे पानं आहे ना ते एकदम स्वच्छ पाण्याने एकदम मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचे। सगळे पाणी एकदम म्हणजे एक एक पान मी इथं स्वच्छ करून घेते, तुम्ही पण एकदम मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे। त्यानंतर ना गॅसवर लो फ्लेम म्हणजे मीडियम फ्लेम करून ठेवायचं आहे, पाणी तापू द्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पानं घालून आणि 2 ते 5 मिनटासाठी मस्तपैकी झाकण देऊन मस्तपैकी शिजवून घ्यायचे। तर पूर्ण एकदम मऊ असे शिजवून द्यायचे। याला 5 मिनटं झालेले तर आपली भाजी बघू शकता एकदम मस्तपैकी पानं एकदम मऊ असे शिजलेले आहेत, एकदम असेच मऊशार शिजवून द्यायचे। चांगल्या पद्धतीने शिजले ना की भाजीसुद्धा खायला चविष्ट लागते। त्याच्यानंतर आपण काय करणार, हे मिक्सरमध्ये मस्तपैकी बारीक बारीक दळून घ्यायचं आहे। खूप बारीकसुद्धा नको आहे, पण 1-2 गरके देऊनच घ्या याला मी आता मिक्सरमध्ये दळून घेतो आणि किती बारीक करायचं ते सुद्धा तुम्हाला दाखवून देतो। तर आता आपण इथं मिक्सरमध्ये काढलेलं आहे, बघू शकता या पद्धतीने एकदम म्हणजे पूर्ण पातळसुद्धा नको आहे, थोडं मीडियमच पाहिजे तरच छान लागते भाजी। तर बघू शकता या पद्धतीत तुम्ही फिरून घ्यायचे। नंतर लगेच इथं आपण एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, एक मोठं टमाटर बारीक बारीक कट करून घ्यायचे, मस्तपैकी बारीक चिरून घ्यायचे। त्याच्यानंतर 3 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। त्याच्यानंतर 7-8 मिरच्या घ्यायच्या, इथे अशा उभे चिरून मी घेतलेले आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता। आणि इथे आपले वाटाणे आहेच ऑलरेडी, तर या प्रकारे एवढं साहित्य तुम्हाला रेडी ठेवायचे। त्याच्यानंतर ना कढई गॅसवर ठेवायची, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये 3 पळ्या तेल घालणार आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने 1.5-2 पळ्या घालू शकता, पण मी इथे 3 पळ्या तेल घालून घेतो। आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये लगेच लसणाच्या पाकळ्या टाकून देऊ आपण। लसणाच्या पाकळ्या ना चांगल्या एकदम भाजू द्यायचे आहे, चांगल्या तळू घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये लगेच जिरे टाकून घेऊ। जिरे मी 1 चमचा टाकणार आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने इथे टाकून घ्यायचे। ती इथे जिरे टाकले ना, जिरेसुद्धा चांगले प्रकारे तडतडू द्यायचे। तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल ना तर कढीपत्तासुद्धा तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता, त्यामुळे काय होतं आपल्या कालवणाला मस्त अशी छान अशी चव येते। त्याच्यानंतर लगेच आपण जो कट केलेला कांदा होता ना तो याच्यामध्ये टाकून घेऊ। चांगल्या पद्धतीने कांदा शिजून द्यायचा आहे, चांगल्या पद्धतीने तळून घ्यायचा आहे, कारण कांद्याचा जोपर्यंत कलर येत नाही ना तोपर्यंत तुम्हाला चांगल्या पद्धतीने इथं हलवून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे मिक्स केलं, हलवून घेतलं तर भाजीसुद्धा खायला छान लागते। तर मी इथे सगळा कांदा टाकून घेते, तुम्हीसुद्धा सगळा कांदा याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे मस्तपैकी आणि फ्राय करायचा आहे चांगल्या पद्धतीने। आणि गॅस आहे ना लो फ्लेमवर ठेवायचं आहे, खूप फुलसुद्धा गॅस नाही करायचा, जेणेकरून कांदा जळणार नाही याचीसुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने काळजी घ्यायची आहे। तर इथे मी कांदा सगळा टाकलेला आहे, आता मी चांगल्या पद्धतीने हलवून घेते। त्याच्यानंतर आपण लगेच याच्यामध्ये मिरच्यासुद्धा टाकून घेऊ, म्हणजे कसं त्याच्यासोबत मिरच्या मस्त शिजून आणि तळून निघतील। तर इथे मिरच्या मी टाकलेल्या आहे, त्यासुद्धा चांगल्या पद्धतीने इथे हलवून घेते, म्हणजे कसं आहे त्याची चव आहे, त्याचा तिखटपणा भाजीत लवकर येतो। इथे बघू शकता आता आपल्या मिरच्यासुद्धा तळायला हळूहळू सुरुवात झालेली आहे। संपूर्ण पद्धतीने इथं सारखं हलवत राहायचं, जेवढं होईल ना तेवढं सारखं मिक्स करत राहायचं, हलवत राहायचं। त्याच्यानंतर आपण याच्यात लगेच टमाटे टाकून घेऊ। टमाटे टाकले ना की टमाट्याने सुद्धा थोडंसं पाणी सोडलं पाहिजे, म्हणजे कसं असे गुळगुळीत झाले पाहिजे, एकदम मऊशार होसपर्यंत टमाटे ना चांगले हलवतच राहायचे, चांगले शिजून द्यायचे टमाटे। इथं टमाटे आपले मस्तपैकी चांगले शिजलेले आहेत, गळून गेलेले आहेत चांगले टमाटे। आता याच्यामध्ये मी लाल तिखट घालून घेतलेलं आहे, 1 ते 1.5 चमचा, तुम्ही तुमच्या आकाराने इथे घालू शकता। त्याच्यानंतर मी इथे काळा मसाला म्हणजे गरम मसाला वापरते। त्याच्यानंतर 1 चमचा हळद मी वापरलेली आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने हळद वापरू शकता। इथे मी परत थोडंसं लाल तिखट घालून घेतलेले, चवीनुसार मीठ तुम्ही तुमच्या पद्धतीने घेऊ शकता। त्याच्यानंतर आहे ना हे सगळं चांगल्या पद्धतीने एकजीव करून घ्यायचं आहे, चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहे। चांगलं म्हणजे मिक्स झालं ना तर तुमची भाजी अशी छान नक्कीच छान होईल, त्याच्यात काही वादच नाही। त्याच्यामुळे तुम्ही असं चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे। तर याच्यामध्ये ना आता आपण थोडा वेळ याला हलवून घेऊ, चांगल्या पद्धतीने याला परतून देऊ आणि थोडंसं पाणी घालून घेऊ, जेणेकरून जे आपण टाकलेले मसाले आहे ना ते
चिकटायचे नाही, म्हणजे आपल्या पातेल्याला कढईला चिकटू नये म्हणून त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून सुद्धा याला शिजवून घ्यायचं आहे. आता थोडंसं परतून झालं आहे ना, आता मी इथे 1 ते 1.5 चमचा ना आपलं जे डाळीचं पीठ असतं, बेसन असतं, त्याचे 1 ते 1.5 चमचा इथं घालून घेतलेले आहेत, जेणेकरून आपला जो भाजी आहे ना एकदम दाटसर पद्धतीने होती. तर आता एकदम मस्त हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं आता याच्यामध्ये आपण मस्तपैकी पाणी घालून घेऊ. पाणी यासाठी आपण घालू की जेणेकरून आपले मसाले चांगले शिजून निघतील आणि जोपर्यंत तेल मसाल्यापासून वेगळं होत नाही, म्हणजे पाणी सोडत नाही, जोपर्यंत तेल सोडत नाही तोपर्यंत याला आपण मस्तपैकी लो फ्लेमवर हे मसाले शिजून देऊ. आता इथं आपले मसाले एकदम शिजून रेडी आहे, बघू शकता तेल कसं सुटलेलं आहे, मस्तपैकी लाल लाल तरी अशी सुटली. आता याच्यानंतर आपण वाटाणे टाकून घेऊ याच्यामध्ये आणि त्याला चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेऊ, एकजीव करून घेऊ. हे सगळं मिक्सचर ना एकत्र असं एकजीव करून घ्यायचे, त्याला आलटीपलटी मारून घ्यायची. त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ जेणेकरून आपले वाटाणे शिजतील. आता हे याच्यावर आपण मस्तपैकी पाणी टाकून दिलं ना, आता 10 मिनटासाठी झाकण देऊ. 10 मिनटानंतर आपले वाटाणे बरोबर शिजून निघून. वाटाणे शिजलेत आता मस्तपैकी. आपण हे बघू शकता इथं वाटाणे छान असे शिजलेले आहेत, एकदम असे शिजवून द्यायचे. तर पूर्णपणे वाटाणे शिजवून झाले की आपण जी पालकच्या पानांची पेस्ट केली होती ती याच्यामध्ये मस्तपैकी टाकून त्याला मिक्स करून घेऊ, त्याला चांगल्या पद्धतीने एकजीव करून घेऊ चांगल्या पद्धतीने. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमची ज्याप्रमाणे क्वांटिटी असेल त्याप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी घालून फक्त 5 मिनटासाठी एकदम लो फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे आणि आपली भाजी एकदम रेडी होती. तर आपली भाजी इथे एकदम रेडी तयार झालेली आहे, बघू शकता किती छान अशी झटपट. तुम्ही जरी डब्यासाठी म्हणत असाल तर डब्यासाठी कोणत्याही पद्धतीसाठी ही भाजी एकदम योग्य अशी तुम्हाला एकदम झटपट तयार होईल, त्याच्यामुळे कसलंही टेन्शन घ्यायचं नाही. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर ऑलरेडी तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर व्हिडिओला लाईक केल्याशिवाय जाऊ नका. आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. भेटूया मित्रांनो पुन्हा नवीन रेसिपीसहित नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे खात राहा.